नमस्कार, मी प्रिया. आज अगदी सर्वांच्या मागे इतकी धावपळ आहे ना की कोणाला पुस्तकं वाचायला किंवा त्याबद्दल काही बोलायला वेळच नाही आहे. अगदी मलाच बघा ना, आता ऑफिसची वेळ झाली आहे तरीसुद्धा म्हटलं एक आपला अनुभव, एक वाचलेलं काहीतरी शेअर करावं. आपल्या सर्वांना माहिती असलेले सुप्रसिद्ध असे एक लेखक म्हणजे व. पु. काळे. त्यांचं एक पुस्तक वपुर्झा हे 6 ते 7 वर्षाआधी मी वाचलेलं, पण तरीही हे पुस्तक असं आहे ना की याच्यामध्ये आपण कितीदाही वाचलं तरी आपण पुन्हा पुन्हा ते वाचू शकतो. आणि याच्यामध्ये एक खास अशी गोष्ट आहे की तुम्ही कोणत्याही पेजला उघडून वाचाल ना तरी तुम्हाला छान वाटेल आणि नवीन काहीतरी नेहमी सापडेल. ह्याच्यामध्ये एक सुंदर असा पॅरेग्राफ आहे. त्याच्यामध्ये बदलाबद्दल सांगितलं आहे. म्हणजे माणसामध्येच नव्हे तर जगातील कोणतीही वस्तू असो, जीव असो, कुठली परिस्थिती असो, काहीही असो, त्याच्यामध्ये बदल हा सतत होत राहतो आणि तो बदल आपण ॲक्सेप्ट करतोच. म्हणजे यू नेव्हर मीट द सेम मॅन अगेन. यू नेव्हर मीट द सेम मॅन अगेन म्हणजे काय? अरे राजा, क्षणाक्षणाने सगळं बदलत असतं. जुन्या पेशी मरतात, नव्या येतात. ते इतकं सूक्ष्म असतं की काय सांगू, कसं सांगू. एक तर अति सूक्ष्म म्हणून कळत नाही आणि तो बदल प्रचंड वेगाने घडतो म्हणून कळत नाही. गौतम बुद्धाची भाषा एवढ्यासाठीच फार वेगळी होती. म्हणजे कशी? ते झाड आहे असं तो कधी म्हणायचाच नाही. ते झाड होतं असं तो म्हणायचा. कोणी विचारलं की तो म्हणायचा, माझं विधान पूर्ण व्हायच्या आत काही पानं गळून पडली असतील. जमिनीत जी झाडाची मुळं आहेत ती पाव इंचाने का होईना समोर सरकली असतील. एखादा नवा कोंब, नवं पान फुटलं असेल. कधी वाचलंस एवढं? पतंजली प्रथम वाचला, नंतर बुद्ध. तुझा व्याप मी खूप दिवस बघतोय. मग हे बाकीचं कसं जमवतोस? जगण्यावर तुटून प्रेम करतो मी. प्रेम केलं की जिज्ञासा जोपासली जाते का? कशी? हे प्रश्न सतत सोडवत राहायचं. म्हणजे बघा, आपल्या आयुष्यात बदल हे खूप आवश्यक असतात आणि आपण ते स्वीकारायला हवे. ते प्रत्येक क्षणाला होतही असतात. कधी आपल्याला कळतात, कधी कळतही नाही. नकळत आपण कधी स्वीकारतो, कधी स्वीकारतही नाही. आणि हीच बघा ना, आपण स्वतःला तरी स्वतः पूर्णपणे ओळखतो का? तर नाही. स्वतःची प्रतिमा ही सुद्धा आपली वेगळी असते. जगाला दाखवण्यासाठी काहीतरी वेगळं आणि स्वतःमध्ये काहीतरी वेगळं. पण कुठेतरी आपण स्वतःला संपूर्णपणे जाणून ओळखून असतो. कारण माणूस हा जगापासून पळू शकतो, स्वतःपासून कधीही पळू शकत नाही. तुम्हाला वाचायचं असेल तर नक्कीच वाचा. व. पु. काळे यांचं वपुर्झा हे पुस्तक. विचार आवडले असतील तर लाईक नक्की करा. धन्यवाद.